हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल ॲट सुग्र. चला तर आज आपण बनवूया एकदम चविष्ट आणि एकदम सोप्या पद्धतीने अशी चिकन बिर्याणी. तर ही माझ्या स्टाईलची बिर्याणी आहे. नक्की ट्राय करा आणि रेसिपी पूर्ण बघा. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. एका पातेल्यात मी पाणी तापवण्यासाठी ठेवलेले आहे. आता याच्यामध्ये मी खडे मसाले टाकून घेत आहे. यामध्ये मी दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि दगडफूल वापरले आहे. तसेच 2 ते 3 मिरच्या अर्ध्या कापून टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तमालपत्रही टाकले आहे आणि आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे. आता हे पाणी कशासाठी, तर तांदूळ चांगले, बिर्याणीचे जे तांदूळ आहेत ना ते चांगले व्यवस्थित आपण आधी शिजवून घेणार आहोत. त्यासाठी त्याच्यात अर्धा लिंबू पिळून टाका, म्हणजे तांदूळ जे आहेत एकदम पांढरे शुभ्र येतात. आता या वाटीने मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे. हे बिर्याणीचे तांदूळ आहेत. याच्यामध्ये थोडी मी पुदिन्याची पानेही टाकले आहे. पाणी असं चांगलं खळखळून उकळलं की याच्यात धुतलेले तांदूळ टाकून घ्यायचे आणि फुल गॅसवरती कमीत कमी 3 ते 4 मिनटं छान असे तांदूळ उकळून घ्यायचे, म्हणजे चांगली उकळी आली पाहिजे. आणि नंतर ना गॅस बारीक करायचा. आता चिकन स्वच्छ धुवून घेऊन याच्या मॅरिनेशन करूया. याच्यामध्ये मी 1 चमचा हळद, तसेच लाल मिरची पावडर टाकलेली आहे. हे चिकन पाऊण किलो चिकन घेतलेले आहे. तर मी लाल मिरची पावडर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये घरगुती मसाला जो आहे ना तो अर्धा चमचा टाकलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर आयती मिळणारीच आले लसूणची पेस्ट टाकलेली आहे याच्यात मी. नंतर अर्ध लिंबू पिळून घेते. अर्ध लिंबू नक्की पिळायला कारण यामुळे काय होतं, बिर्याणी आहे ती एकदम चटपटीत अशी लागते. त्याच्यानंतर एकदम घट्ट असे दही मी 4 ते 5 चमचे याच्यामध्ये टाकून घेत आहे. दही टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे आहे. याच्यात मी धने पावडर टाकायची विसरली होती, ते मी नंतर टाकलेली आहे. आता हे सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित एकत्रित करायचं आहे, म्हणजे प्रत्येक चिकनच्या पीसला काय होतं, हा मसाला लागला जातो. आणि आपण हे मॅरिनेशनसाठी पण ठेवणार आहोत. जोपर्यंत आपला भात चांगला शिजून होत आहे ना बिर्याणीचा तांदूळ, तोपर्यंत हे साईडला मॅरिनेशनसाठी कमीत कमी 20 मिनटं ते अर्धा तास तरी ठेवून द्या. म्हणजे यामुळे काय होतं, मसाले चांगले मुरतात आणि बिर्याणीची टेस्ट आहे ना ते एकदम नेक्स्ट लेवलला लागते. आता हे मॅरिनेशनसाठी ठेवून देऊ. आता आपण चिकनच्या ग्रेव्हीसाठी काय काय घेतलं आहे ते बघू. इथे मी 2 मोठे कांदे बारीक उभे चिरले आहेत. 1 टोमॅटो बारीक चिरलेला आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे. आता हा भात एक थोडीशी कणी राहिलेली आहे, त्यानंतर मी काढून घेतला. नंतर एक दुसरं पातेलं घेऊन त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे. तीन ते 4 चमचे तेल टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जो उभा चिरलेला कांदा आहे ना तो टाकून घ्यायचा आहे. इथे तुम्ही कांदा तुम्ही आधीच चांगला परतूनही घेऊ शकता, म्हणजे तळून घेतलेला कांदाही यूज करू शकता. पण मी तसं न करता काय करते, मी आहे तो कांदा तसंच ॲज इट इज टाकते त्याच्यामध्ये आणि चांगला तो गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. चिकन बिर्याणीसाठी ही जी आपण थोडीशी ग्रेव्ही करत आहोत ना ती खूप म्हणजे मॅन्डेटरी आहे. कारण यामुळे काय होते, जो चिकनचा मसाला आहे तो वाढतो आणि चवही खूप छान लागते. आता जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो टाकून घेते. त्याच्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतला आहे बारीक चिरलेला. आता हे सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित चांगला टोमॅटो एकदम त्याचा शिजून येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला शिजून द्यायचा आहे इथे. त्यानंतर जे आपण चिकन मॅरिनेट केलेलं होतं ना ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता टोमॅटो चांगला शिजलेला आहे, त्याच्या मी मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये टाकून घेते. हे चिकन मी अर्धा तास ठेवलं होतं. आता याच्यात काही मसाले टाकायचे राहिले होते ते वरून मी टाकून घेते. आधी हे थोडं मिक्स करून घेऊया आपण. बघू शकता किती सुरेख असा कलर आलेला आहे त्याला.
जास्त साहित्य नाही लागत त्याला आणि जास्त झटपट पण करावं लागत नाही. कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी ही बिर्याणी आहे. आता याच्यामध्ये राहिलेले मसाले मी टाकून घेते. त्याच्यामध्ये धना पावडर टाकते वरून मी. ही 2 चमचे धने पावडर आहे. त्यानंतर चिकन मसाला टाकून घेते. त्यानंतर बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे. तर हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण मॅरिनेशन करतानाच मीठ टाकलेले होते, म्हणून आता वरतून काही मीठ टाकण्याची गरज नाही आहे आपल्याला. आता हे मोठ्या गॅसवर चांगलं 5 मिनिट छान असं चिकन परतून घ्यायचं आहे आपल्याला. यामुळे काय होतं, चिकन हे लवकर शिजतं आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही. आपण जे दही आणि जे बाकीचे साहित्य टाकले आहे त्यामुळे त्याला आपोआप पाणी सुटते. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. तर हे छानपणे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि नंतर बारीक गॅस करून त्याच्यावरती झाकण ठेवून ते शिजवून घ्यायचं आहे. अधूनमधून थोडं हलवत जावा, नाहीतर चिकन काय होईल ते खाली लागेल. बघू शकता किती छान असं पाणी सुटलेलं आहे. याच पाण्यामध्ये आपलं चिकन शिजून निघतं, त्याच्यामुळे एक्स्ट्रा पाणी ओतण्याची काही गरज नाही आहे. आणि वासही खूप सुंदर येत होता, सगळीकडे वास पसरला होता याचा. आता आपलं चिकन शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी जो राईस आहे जो साईडला काढून घेतला होता आपण, तो एकदम छान इक्वली असा स्प्रेड करून घ्यायचा आहे सगळीकडे. तुम्हाला जर याच्यात टाकलेलं सामान आवडत नसेल तर तुम्ही काढून घेऊ शकता, पण मी बऱ्यापैकी तसंच ठेवलेलं आहे. मी फक्त याच्यात जो लिंबू टाकलं होतं ना आपण, लिंबाचं साल ते काढून घेतलेलं आहे आणि तमालपत्र एक काढून घेतलेलं आहे. आता हे सर्व एकत्रित पूर्ण सगळीकडे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. एकसारखा थर द्यायचा आहे त्याला. त्याच्यानंतर त्याच्यावरती 2 चमचे असं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला. साजूक तूप टाकल्यानंतर झाकण ठेवून त्याला एक चांगली 2 ते 3 मिनटं वाफ आणून द्यायची आहे. नंतर त्याच्यावरती एक मोठं झाकण ठेवलं होतं मी. जड काहीतरी ठेवून घ्यायचं म्हणजे त्याला छान वाफ येते. तुम्ही बघू शकता किती छान अशी बिर्याणी दिसते आहे आपली. खाण्यासही अतिशय सुंदर लागते आणि करण्यासही खूप सोपी आहे. बघू शकता किती छान असं चिकनही छान शिजलेलं आहे. आता इथे मी बिर्याणीचं ताट वाढून घेते. तुम्ही बघा किती छान वाटत आहे. खाण्यासही खूप छान आहे. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि मला सांगा रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर अशाच नवीन रेसिपी आवडत असतील माझ्या तर आणि अजूनही बघायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झाली ते. थँक्यू फॉर वॉचिंग फुल रेसिपी.